झाल्यानंतर नाही म्हटलं तरी या प्रांगणामध्ये गर्दी होती रात्रभर. त्यावेळेला जयशिंग तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी उपस्थित होतात. आता त्याची निवड झाली आहे आणि तुम्ही आता याच पायऱ्यांवरती मागच्या वेळेला जेव्हा होते त्याच ठिकाणी आता आहे. काय सांगाल आजच्या या निवडणूक अध्यक्ष उपाध्यक्ष पदांबद्दल? नाही, निवडणुकीचा निकाल लागला तर जो निवडणुकीचा निकाल लागला आणि मतदारांनी जो कौल दिला तो कौल पाहता आज आम्ही सत्ता स्थापन केलेली आहे. मतदारांनी चांगल्या पद्धतीने आमच्या पॅनलचे चांगले उमेदवार निवडून दिले आणि आज 6 उमेदवार या ठिकाणी एकत्र येऊन त्या ठिकाणी बाळासाहेब आवटी हे अध्यक्ष, समीर पाटील आवटी उपाध्यक्ष, प्रदीप डुमरे हे सचिव आणि डॉक्टर घंगाळे खजिनदार यांची या ठिकाणी निवड झालेली आहे. मी प्रथमतः या सर्वांचं अभिनंदन करतो आणि ही निवडणूक बिनविरोध झाली याबद्दल मी समोरच्या पॅनलचं सुद्धा अभिनंदन करतो की त्यांनी या ठिकाणी ही इलेक्शन जिंकवण्यासाठी प्रयत्न केले. परंतु गेले 3-4 दिवस ज्या पद्धतीने ही इलेक्शन हाताळली गेली, ज्या पद्धतीने बेजबाबदारपणा ह्या इलेक्शनमध्ये दिसला की आमच्याच पॅनलच्या उमेदवारांना काहीतरी चुकीचं सांगायचं, त्यांच्यामध्ये त्यांना मिसगाईड करायचं, हा तिकडे फुटला तो तिकडे फुटला, कोणी 1 वाजता कोणाच्या घरी जातंय, कोण कोणाला काय त्रास देतंय, हे सगळं पाहिलं तर एक वाईट वाटलं. तर सुरुवातीला इलेक्शन बिनविरोध व्हावं म्हणून आम्ही प्रयत्न केले, तेव्हाही बिनविरोध होऊन दिले नाही. आता पण हे कुठेतरी मंडळी 6, 5, 11 एकत्र काम करणार होती तर यांना एकत्र कसं येऊन द्यायचं नाही हे सुद्धा प्रयत्न गेले 4 दिवस केले गेले. हे करत असताना जबाबदार माणसाने असं वागायला नको होतं, पण त्यांच्या हाताशी काही लागलं नाही. शेवटी हे 6 जण एकत्र राहिले, ते 5 जण आज आले, त्यांनी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरला नाही. पण याच्या पलीकडं जे पडद्यामागून जे सूत्र हलवित होते, ज्या पद्धतीने ते सगळं वागत होते, हे पाहता एकदम वाईट असा आम्हाला अनुभव आला. गेली 4 दिवस आम्ही सगळे अनुभवला, आम्हाला त्याचा त्रास झाला. पण ठीक आहे, ते त्यांच्या पद्धतीने वागले, त्यांचे विचार तसे असतील असं आम्ही समजतो. पण आमचे विचार चांगले आहेत. गाव एकूपणे राहिलं पाहिजे, गावचा विकास झाला पाहिजे, शाळेचा विकास झाला पाहिजे. आम्ही पण या शाळेत शिकलो, आमची मुलं पण या शाळेत शिकतायत. त्यामुळे या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. या लोकांच्या माध्यमातून शाळेचा विकास होईल, शाळेचे डेव्हलपमेंट होईल आणि आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी सुनेत्राताई पवार या आपल्या पालकमंत्री आहेत, अतुल शेरे या ठिकाणी आहेत, वल्लभ सर या ठिकाणी काम करतायत. आम्ही सगळेच मंडळी आहेत या ठिकाणी जोमाने काम करून विकास कामं ही काय आमच्यासाठी नवीन गोष्ट नाही आहे. या अगोदर सर राजुरी गावात विकास कामं पाहिलीत आणि आम्हीच त्या सर्व लोकांनी ते प्राधान्य ते कामं पूर्ण केलेले आहेत. या शाळेसाठी जे जे काही लागल ते आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करू आणि शाळा ही चांगल्या उंचीवरती नेऊन ठेवू. या ठिकाणी मी या ठिकाणी या सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो.